आम्हाला सगळ्यात मोठी क्रॉस वोटिंगची भीती या मलवडे गावामध्ये होती आणि खरं तर गड आला पण सिंह गेला, तसा आपला एक मावळा पण गेला की जो फक्त 70 मतांनी हरलाय. मग त्याचं खरं खूप मोठं वाईट वाटतं की ज्या गावामुळं आमचा विजय झाला ते सासवड गाव, की ज्या गावामध्ये पहिल्या इलेक्शनमध्ये समोरच्या विरोधी उमेदवाराला 1200 मताचं लीड होतं पहिल्या पंचवार्षिकला, दुसऱ्या पंचवार्षिकला 700 मताचं लीड होतं. आत्ता झालेल्या विधानसभा निवडणुकीत पण तिथं राजे गटाला साधारण 600-750 मताधिक्य होतं. ते मताधिक्य दोन्ही सासवड व टाकोबाईच्या वाडी गावानं 250 मतावर आणलं आणि तिथंच आपला विजय नक्की झाला होता. आणि दुसरा जो पंचायत समितीचा आपला उमेदवार होता तो उमेदवार नौका असताना देखील त्यानं गावातून दत्ता अनपडांच्या पेक्षा 100 मतं जास्त घेतली. मग त्यांचा खऱ्या अर्थानं विजय त्या ठिकाणी झाला होता. म्हणून आमची अपेक्षा होती की क्रॉस वोटिंग होऊ द्या, आपल्या मिटिंग वेळोवेळी झाल्या की लोक दाबताना बटन वर खाली दाबत्याल ही होत्याल, पण खऱ्या अर्थानं तिथं विजय आपला झाला. परंतु गड आला पण आपला एक चांगल्या पद्धतीचा मावळा गेला ना. आज जी फलटण तालुक्यात पंचायत समिती जी परिस्थिती झाली 8-8 ती झाली नसती, आज 9 विरुद्ध 8 झालं असतं आणि आज भारतीय जनता पार्टीचा सभापती आपला त्या पंचायत समितीत बसला असता. पण दुर्दैवानं या ठिकाणी 2-3 गावामध्ये जी आम्हाला अपेक्षा होती, मग माझं वडगाव असेल, मलवडे असेल, इथं थोडंसं पंचायत समिती उमेदवाराला जास्त घासाघीस करायला लागली आणि त्यातून थोड्या मतानं का होईना त्यांचा पराभव झाला. पण नौका उमेदवार असताना देखील या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीची लढत दिली आणि ती लढत आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर दिली, त्यामुळं त्यांना पण चांगल्या पद्धतीचं मताधिक्य पडलं. परंतु येणाऱ्या काळात जो काही जिल्हा परिषद गटाचे आपल्या उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागं आपण मलवडेकर ताकदीनं उभा राहिला. खरं तर आदरणीय दादांनी मला वाटतं काय मोजक्याच गावांमध्ये इलेक्शन काळात भेटी दिल्या होत्या, त्यामध्ये हे मलवडे गाव होतं आणि दादांचा विश्वास होता की इथून चांगल्या पद्धतीचं लीड आपल्याला मिळेल. त्या पद्धतीनं तुम्ही सगळी वयस्कर मंडळी, तरुण मंडळी बसून नियोजन चालू होतं. परंतु जसं आत्ता कुणीतरी प्रास्ताविकमध्ये सांगितलं की बाबा उमेदवार असल्यामुळं थोडंसं झालं, पण ठीक आहे झाली दुरुस्ती, आता दुरुस्ती तर करायला लागेल, कारण त्यांना मतदान देऊन आपल्याला ते निधी देणार आहेत का? नाही देणार. त्यामुळं 4 महिन्यावर ग्रामपंचायत आली. येणारी ग्रामपंचायत जर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि दादांच्या विचाराची जर केली तर हे जे काही लीड पडलंय ते आम्ही विसरून जाऊ आणि 100% येणाऱ्या काळात दादांच्या माध्यमातून, आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्या या मलवडे गावासाठी चांगल्या पद्धतीचा निधी देण्याचं आश्वासन आम्ही जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीनं देतो. परंतु ज्या हातानं आम्ही द्यायची भावना करतो त्याच हाताने आम्हाला इथं भारतीय जनता पार्टीचा सरपंच, आदरणीय दादांच्या विचाराचा सरपंच या मलवडे गावचा असायला हवा, हा विचार घेऊन आम्ही या ठिकाणी या आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने हिंगणगाव गटात फिरतोय. त्यामुळं आमची माफक एवढी अपेक्षा आहे, जे झालं पंचायत समिती उमेदवाराच्या बाबतीत ते होऊ द्या. ते म्हणजे थोडंसं दुर्दैवी झालं, 60 मतं म्हणजे वाईस इकडं तिकडं तुम्ही ताकद लावली असती तरी ते उमेदवार आला असता, किंवा आमच्या तिकडच्या गावांनी थोडी ताकद लावली असती तरी तो उमेदवार निवडून आला असता आणि आज आपला भारतीय जनता पार्टीचा मोठ्या दिमाखात तिथं आपला सभापती बसला असता. परंतु जे झालं ते झालं. दादांची आता एकमेव इच्छा आहे की या गटामधल्या सगळ्या ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला पाहिजे. त्या दृष्टीनं आता आपल्याला 4 महिन्यात काम करायचं. गट तट न बघता आपल्याच विचाराचा एक सरपंच ठरवून थेट सरपंच आहे, त्यामुळं चांगल्या पद्धतीचा, चांगल्या विचाराचा चेहरा तुम्ही या मलवडे गावातून द्याचाल, त्याचा उपयोग आम्हाला पुढच्या काळात निधी आणण्यासाठी त्या सरपंचाचा व्हावा. अशा पद्धतीचा उमेदवार येणाऱ्या काळात तुम्ही ग्रामपंचायतीसाठी द्यावा ही आशा या सत्काराच्या निमित्ताने व्यक्त करतो. न जाताना तुमच्याकडून आम्हाला परत एकदा सांगतो, एकच शब्द हवा आहे की ग्रामपंचायत, आम्हाला पंचायत समितीत, जिल्हा परिषदमध्ये कमी मतदान पडलं त्याचं अजिबात दुःख नाही. आम्हाला जेव्हा आनंद होईल ज्यावेळेस इथं भारतीय जनता पार्टीचा सरपंच ग्रामपंचायतीत बसेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला आनंद होईल आणि त्यावेळेस मोठ्या ताकदीनं आपण या गावात मोठा दादांचा कार्यक्रम घेऊ आणि दादांना दाखवू की तुमच्या विचाराचा सरपंच आम्ही मलवडे गावात बसवला. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सॉरी. मलवडी ग्रामस्थांचे सर्वप्रथम मनपूर्वक आभार. तसेच आपले आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व आपले ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या साळुंखे पाटील व आपले मार्गदर्शक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच विकासाचे कामे चांगल्या प्रकारे करू.
तसेच मलवडी ग्रामस्थांनी प्रचाराच्या दरम्यान आबा तसेच सर्वच कार्यकर्ते खूप तळमळीने प्रयत्न करत होते आणि त्या कष्टाचे फळ आता विजयात रूपांतर झाले. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून आभार. आणि तसेच मलवडी ग्रामस्थ तसेच हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील सर्वच गावात विकासाची गंगा वाहील हा मी शब्द देते. दादा नुकत्याच झालेल्या हिंगणगाव जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या आपल्या मलवडे मॅडम यांचं प्रथमतः मलवडी ग्रामस्थांच्या सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. आणि आपण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण चांगलं योग्य पद्धतीनं त्यांना या गावचा उमेदवार असतानाही चांगलं मताधिक्य देण्याचं काम केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं एक भारतीय जनता पार्टीच्या वतीने आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला सर्वजण आपण उपस्थित राहिला आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.